कसे आहात सगळे? खूप दिवस झालं लॉंग व्हिडिओ खरं तर मला शूट करायचं खूप मनात येतं, पण काही घरच्या कामामुळे मला नाही ते शक्य झालं. सो आज मी उशिराचा व्हिडिओ शूट करायला घेतलाय. तर आज मी माझं जे स्किन केअर रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि जेव्हापासून मी ही स्किन केअर चालू केलं करायला, तेव्हापासून इतका छान मला रिझल्ट मिळालाय, म्हणजे खूप छान मिळालाय रिझल्ट. सो आता हे जे मी स्किन केअर करते तर बेसिकली कोणत्या लोकांसाठी आहे, तर ज्यांच्या चेहऱ्यावरती पिंपल, ॲक्ने वगैरे, सिव्हिअर ॲक्ने वगैरे नाहीयेत अशा लोकांसाठी आहे. आणि माझी स्किन कॉम्बिनेशन स्किन आहे, म्हणजे जो कपाळ, नाक आणि हनुवट ह्या टी झोन मध्ये आपलं जास्त प्रमाणात ऑइल येतं आणि गालावरती येत नाही, असं कॉम्बिनेशन माझी स्किन आहे. सो त्यानुसार मी तुम्हाला माझं स्किन केअर रुटीन शेअर करते. त्याचबरोबर आपण काय काय खाल्लं पाहिजे, आपल्या आहारात काय काय आपण समावेश केला पाहिजे, हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर मी माझा चेहरा, जो मी कुठलाही फेस वॉश वगैरे नाही वापरत, तर डव जो साबण आहे त्याने मी छान वॉश करून घेते मी माझा फेस. आणि त्यानंतर मग माझं स्किन केअर रुटीन चालू करते. सो डव मला छान सूट झालेला आहे. आणि छान म्हणजे जे स्किनचे डॉक्टर असतात, डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे तो साबण. सो आणि त्याचा पीएच वगैरे सुद्धा बॅलन्स आहे. आपल्या जेवढा स्किनला हवा असतो पीएच, तेवढा त्या साबणानं बॅलन्स होतो. सो मी डव साबण वापरते. आणि त्यानंतर छान चेहरा कोरडा झाल्यानंतर मग माझ्या स्किन केअरला सुरुवात करते. तर सगळ्यात अगोदर मी हे विटामिन सीचं सिरम मी वापरायला चालू केले. आता ह्याच्यात 3-4 बॉटल्स संपल्या असतील. तर हे मी विटामिन सीचं सिरम वापरते. म्हणजे हे मी जे डेचं जे स्किन केअर असतं दिवसाचं, ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी कुठल्याही ब्रँडचं म्हणजे प्रमोशन वगैरे तर नाहीयेच, म्हणजे आपला चॅनल इतका मोठा नाही. सो मी कुठलंही प्रमोशन वगैरे नाही करत, पण हे मी स्वतःच्या पैशाने विकत घेतलेलं प्रोडक्ट आहे. सो मला डर्माकोचे प्रोडक्ट खरंच सूट झालेले आहेत आणि मला आवडतात सुद्धा, आणि रिझल्ट पण खरंच खूप छान आहे. सो मी डर्माकोचं हे विटामिन सीचं सिरम वापरते आणि खूप छान ह्याचा रिझल्ट आलाय मला. तर हे कुणी वापरायचं, तर ज्यांच्या चेहऱ्यावरती पिंपल वगैरे नाही, ॲक्ने वगैरे काही नाही, अशा लोकांनीच विटामिन सी सिरम वापरायचं आहे. तर हेच काय असतं की हे कॉन्सन्ट्रेटेड असतं. आणि काय होतं की ज्यांच्या पिंपल वगैरे आहे किंवा लाल असे पुरळ वगैरे येतात, तर हे वापरल्यानंतर आणखी ते इरिटेट होतात, आणखी ते वाढण्याची शक्यता असते किंवा साल वगैरे त्याची निघण्याची शक्यता असते. शक्यतो पिंपलवाल्या लोकांनी हे वापरायचं नाही. आणि माझ्या चेहऱ्यावरती असं काही नाहीये. सो मी हे विटामिन सीचं सिरम वापरते. आणि याच्यामुळे आणखी एक गोष्ट झाली की जे इथं फोरहेड वरती मला 2-4 असे ब्लॅक म्हणजे असे स्पॉट होते, आणि काही केल्याने ते जातच नव्हते. आणि काही सगळं वापरून झालं पण काही जात नव्हते. पण शेवटी मी विटामिन सीचं सिरम वापरायला चालू केल्यानंतर ते जे डार्क स्पॉट आहे ते कमी कमी व्हायला सुरुवात झाली आणि आता पूर्णपणे नाहीसे झालेत. आणि एक छान आपल्या चेहऱ्यावरती ग्लो सुद्धा येतो, टॅनिंग वगैरे सुद्धा निघून जाते. माझ्या एक्सपिरियन्स नुसार मी तुम्हाला सांगते. सो मला छान हे विटामिन सीचं सिरम सूट झाले. आणि हे 30 ml आहे. आणि 10% मी सुरुवातीला आता वापरायला चालू केले, तर 10% मी चालू केलं होतं. तर याच्यामध्ये आहे नायसिनेमाइड, विटामिन सी, हायलोरॉनिक ऍसिड. आणि तुम्ही हे दिवसा प्लस तुम्ही रात्री सुद्धा वापरू शकता, पण मी फक्त दिवसा वापरते. तर हे कसं वापरायचं, तर 3 ते 4 थेंब मी चेहऱ्याला आणि मानेला एवढं आपल्याला पुरेसं होतं. छान मी कोरड्या त्वचेवरती लावून घेते, छान हे ऍब्सॉर्ब होऊ देते. आणि त्यानंतर मग हे मी सेटाफिलचं मॉइश्चरायझर लावते. हे सुद्धा मी 1.5-2 वर्ष झालं वापरायला चालू केलं आहे आणि खूप छान आहे. म्हणजे हे सगळे प्रोडक्ट थोडेसं महाग आहेत, पण आपल्या स्किनसाठी खूप छान आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे स्किनचे डॉक्टर आहेत तर त्यांच्याकडून हे अप्रूव्ह झालेलं प्रोडक्ट आहेत सगळे. सो मी हे वापरते. सो सेटाफिलचं मॉइश्चरायझर खूप छान आहे. अगदी एक जरी ड्रॉप घेतला तरी पूर्ण तुमच्या चेहऱ्याला पुरेसा होऊन जातो आणि खूप दिवस चालतो. तर हे तुम्ही वापरू शकता. तर
हे जास्त ग्रीसी पण नाहीये, लावल्यानंतर असं चिपचिप वगैरे होत नाही, छान मुरत, म्हणजे थोडंसं मसाज केल्यानंतर छान आपल्या चेहऱ्यावरती मुरत आणि तेलकट वगैरे असं काही चेहरा वाटत नाही. सो मी हा सेटाफिलचा मॉइश्चरायझर वापरते. त्यानंतर हे डर्माकोचच मी सनस्क्रीन वापरते. ह्याच्या अगोदर मी म्हणजे हे प्रोडक्ट वापरायच्या अगोदर मला डॉक्टरांनी एक कॅलमॅन लोशन एक दिलं होतं, ते सुद्धा खूप छान होतं. पण मी 3 वर्ष वगैरे ते छान कंटिन्यू ते वापरलं आणि त्यानंतर मग मी काही काळ थांबवलं ते. सो कंटिन्यू एकच एकच प्रोडक्ट वापरून म्हणजे चेहऱ्यावरती नंतर ते काम करायला थोडंसं बंद होतं आणि त्याने थोडंसं नंतर मग काळसर चेहरा माझा दिसायला लागला, म्हणून मी ते थांबवलं. नाहीतर ते पण खूप छान होतं. तर मी हे सनस्क्रीन वापरते. तर हे आहे SPF 50चं सनस्क्रीन आहे. हे सुद्धा डर्माकोचच आहे. तर याच्यामध्ये 1% हायलोरॉनिक ऍसिड आहे. त्यानंतर विटामिन ई आहे आणि हे फ्रेग्रन्स फ्री आहे, म्हणजे याला कुठल्याही प्रकारचा वास नाहीये आणि अगदी लाईट वेट आहे, अगदी जेल फॉर्म मध्ये आहे. तुम्ही लावल्यानंतर अगदी पटकन असं चेहऱ्यामध्ये हे मुरतं, त्वचेत मुरून जातं आणि कुठलाही प्रकारचा असा चिपचिपणा वगैरे याने येत नाही. सो हे सुद्धा खूप छान आहे. तर हे एक वापरते आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपलं लिप बाम. तर हे लिप बाम तर मी लॉंग व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे. मी आत्ताच हे घेतलं आहे लिप बाम. याच्या अगोदर मी निव्याचं वापरत होते, ते पण छान होतं. तर मी हे वापरते आता सध्या आणि छान आहे, चांगलं लॉंग लास्टिंग आहे. सकाळी वापरलं तर अगदी संध्याकाळपर्यंत टिकतंय हे. तर हे सुद्धा मी डर्माकोचच वापरत आहे. तर हे आहे माझं जे डेच आहे, म्हणजे सकाळचं जे स्किन केअरचं रुटीन आहे ते हे आहे. तर आणि संध्याकाळचं मी काहीच करत नाही, फक्त डवच्या साबणाने छान चेहरा वॉश करून घेते आणि त्यानंतर हेच मी सेटाफिलचंच मॉइश्चरायझर वापरते आणि त्यानंतर हे डर्माकोचं लिप बाम. बस इतकं रात्रीचंच फक्त मी करते. रात्रीचं मी एक विचार करते एखादं सिरम आणखी एखादं ऍड करावं, पण छान रिसर्च करून छान माझ्या चेहऱ्याला कोणतं सूट होईल आपल्या एजनुसार वगैरे. सो मी ते वापरायला चालू करेन. बरं, तुम्हाला जे काही सिरमची वगैरे माहिती आहे किंवा स्किन केअरची जर माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही उर्मिला निंबाळकरचा सुद्धा चॅनल बघू शकता. तिचंच मी बघून माझ्या स्किन टाईपनुसार वगैरे तिचेच व्हिडिओ मी पाहत असते आणि त्यानंतर मी हे सगळे प्रोडक्ट मी वापरायला चालू केले आहेत. सो तुमच्या स्किनला काय सूट होते हे बघूनच तुम्ही हे करा आणि वापरायला चालू करा. आणि हे प्रोडक्ट मला खूप छान सूट झाले आणि याच्यानंतर माझं स्किन पण खूप छान अगदी ग्लो करायला चालू केला आहे. तर काय करायचं, जे आपल्याला प्रोडक्ट सूट झालेत ना तेच तुम्ही कंटिन्यू वापरा. किंवा काय होतं की आपण काय करतो की आता ह्या ब्रँडचं वापरलं, मग पुढच्या वेळेस मग नको आपण त्या दुसऱ्या ब्रँडचं पण वापरून बघूया, असं पण आपण करतो. पण असं नका करू. जे आपल्याला सूट झाले तेच तुम्ही कंटिन्यू वापरलं तर छान, खूप छान त्याचा आपल्याला रिझल्ट मिळतो. तर हे माझं सकाळचं स्किन केअरचं आणि रात्रीचं मी शेअर केलं. रात्री फक्त मी काही नाही, फक्त मॉइश्चरायझर लावते, चेहरा धुवून आणि लिप बाम, बस एवढंच करते. त्याचप्रमाणे ज्यांच्या ज्यांच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ आहे तर मी ह्याचा सुद्धा म्हणजे जे रिव्ह्यू आहे ते सुद्धा मी लॉंग व्हिडिओमध्ये मागच्या शेअर केला आहे. तरी पण आणखी एकदा सांगते, खरंच खूप हा छान शॅम्पू आहे. पिलग्रीमचा आहे, ऑस्ट्रेलियन टी ट्री ऑइल आहे, सॅलिसिलिक ऍसिड आहे याच्यामध्ये आणि एक 2-3 वॉशमध्ये जवळजवळ असं डॅन्ड्रफ गायबच झालेला आहे. सो खरंच हा पण शॅम्पू छान आहे. तर काय होतं की डॅन्ड्रफमुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती किंवा फोरहेड वरती छोटे छोटेसे ऍक्ने यायला चालू होतात, म्हणजे पिंपल यायला चालू होतात. तर ते घालवण्यासाठी सुद्धा हे छान आहे आणि चांगला मला याचा रिझल्ट मिळालाय. त्याच बरोबर एक दीड महिन्यातून मी हे एक म्हणजे घरीच मी एक फेशियल किट आहे माझ्याकडं, डॉक्टर रशेल यांचं आणि कॉफीचं आहे हे किट आणि खूप छान आहे. घरच्या घरीच मी जे काही क्लीनअप असेल किंवा फेशियल असेल ते घरच्या घरीच करते आणि अगदी हलक्या हातानं जसा म्हणजे मला येतो तसा मी करते. आणि पार्लरमध्ये गेल्यानंतर कसं होतं की ते खूप हार्श म्हणजे मसाज होते त्यांच्याकडून. सो माझ्या चेहऱ्याला तो नाही सूट होत, म्हणून मी घरीच करते. मला त्याच्या स्टेप वगैरे माहिती आहेत म्हणून मी करते आणि खूप छान हे प्रोडक्ट आहे आणि छान तुमचा
काय म्हणतात छान ग्लो येतो याने केल्यामुळे. जे काही ब्लॅक हेड्स असतील, व्हाईट हेड्स असतील याच्यातील स्क्रबमुळे वगैरे निघून जातं आणि छान ग्लो होतो, करायला लागतो. टॅनिंग वगैरे जर तुमच्या चेहऱ्यावरती असेल तर ते सुद्धा निघून जायला मदत होते. सो हे एक मी कॉफीचं किट, डॉक्टर रशेल यांचं फेशियल किट वापरते. याच्यामध्ये हे खूप आता हे संपलंयच तरी पण मी तुमच्यासोबत शेअर करते. सो ह्यातला 6 स्टेप आहेत याच्यामध्ये. आणि पहिल्यांदा फेस वॉश आहे, स्क्रब आहे, जेल आहे, क्रीम आहे, त्यानंतर फेस पॅक आहे आणि फेस पॅक झाल्यानंतर एक सिरम आहे. असं एक 6चं असं एक सेट आहे. आणि ह्याच्यामुळे खूप छान रिझल्ट मिळतो आणि घरच्या घरी तुम्ही वापरू शकता. अगदी तुम्हाला 1.5 वर्ष सुद्धा हे एका माणसासाठी पुरेल इतकं आहे. तर हे एक वापरते. याच्यातून फ्लेवर्स वगैरे म्हणजे फ्लेवर म्हणते फ्रूटचे वगैरे तुम्हाला याच्यातून मिळू शकते. तर मला कॉफीचं सूट झाले तर मी कॉफीच वापरते. सो अशा प्रकारे मी हे छान स्किन केअरचं रुटीन माझं मी फॉलो करते आणि छान मला रिझल्ट मिळालाय. अगदी माझी स्किन पण खूप छान झाली. आणि काय होतं की ज्यांना ज्यांना ॲक्ने आहे, पिंपल आहे, ते काय करतात की असं काहीतरी मेडिकलमध्ये जाऊन एखादी क्रीम वगैरे मनानेच वापरायला चालू करतात. असं न करता तुम्ही छान स्किनच्या डॉक्टरांना तुम्ही कन्सल्ट करा. छान त्यांच्या स्टेप बाय स्टेप त्यांचे फॉलो करा. ॲक्ने सुद्धा तुमच्या जातील किंवा पिंपल वगैरे पण जातील. म्हणजे लग्नाच्या आधी मला थोडे थोडे पिंपल यायचे, तर मी छान स्किनच्या डॉक्टरांची जे ते जसं म्हणतील तसं मी त्यांचे फॉलो करत गेले. म्हणजे रुटीन वगैरे असेल किंवा त्यांचे जे काही प्रिस्क्रिप्शन नुसार त्यांचे जे औषधं असतील वगैरे छान मी फॉलो केलं. त्यानंतर मी केमिकल पिलिंग सुद्धा 2-3 वेळा त्यांचे त्यांनी केलं होतं त्यावेळेस केलं आणि त्यानंतर माझे पिंपल वगैरे याचे बंद झाले आणि खूप छान मला त्याने सुद्धा रिझल्ट मिळाला. तर काय होतं की आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर काय होतं थोडंसं ते काय म्हणतात खर्चिक असतं, थोडंसं कॉस्टली जातं ते. तर कॉस्टली गेलं तरी जाऊ द्या, पण त्याचे साईड इफेक्ट आपल्या म्हणजे मेडिकलमधून दुसरे एखादं क्रीम वगैरे वापरून चेहरा खराब करून घेण्यापेक्षा तुम्ही प्रॉपर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्यानुसार जर ट्रीटमेंट तुम्ही छान घेतली तर तुमची स्किन पण खूप छान राहते आणि तुम्हाला जे पिंपल पासून वगैरे छान आराम मिळतो. सो मी छान डर्मॅटॉलॉजिस्टच्या म्हणजे अंडर त्यांनी जसं त्यांनी सांगितलं तसं तसं मी ट्रीटमेंट घेतली आणि पिंपल पूर्णपणे नाहीसे झाले आणि आता तर चेहरा खूप छान आहे. मी हे सगळं रुटीन आता फॉलो करते. सो त्याचबरोबर छान तुमच्या डाएट सुद्धा असला पाहिजे. डाएटमध्ये तुम्ही छान पाणी पिलं पाहिजे भरपूर. 3-3.5 लिटर तरी तुम्ही दिवसातून पाणी पिलं पाहिजे. त्यानंतर जे काही तुमचं डिटॉक्स वॉटर वगैरे असतात ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. डिटॉक्स वॉटर भरपूर प्रमाणात म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे कसं बनवायचं, काय बनवायचं, ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. त्यानंतर भरपूर प्रमाणात मिळेल ती फळं खा. असं नाही की महागडीच फळं खाल्ली पाहिजे. तुमच्या आसपास जे पण काही फळं असतील ते तुम्ही खा. विटॅमिन सी युक्त फळं खा, आंबट फळं खा, डाळिंब खा, छान पेरू वगैरे हे असं फळं तुम्ही खा. ऍपल खा. कुठल्याही भरपूर प्रमाणात जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ती फळं खा. त्याने सुद्धा आपली स्किन खूप छान राहते. त्याचप्रमाणे आपल्याकडं जे काही ओमेगा 3 म्हणतात, ओमेगा 3 आता कशात असतं तर जवसामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 असतं, तर तुम्ही ते सुद्धा खाऊ शकता. त्याने सुद्धा आपले केस, त्वचा खूप छान प्रमाणात राहते. किंवा तुम्ही समुद्र किनारी म्हणजे कोस्टल एरियामध्ये राहत असाल तर माशांमध्ये, समुद्री माशांमध्ये सुद्धा ओमेगा 3 भरपूर प्रमाणात असतं, ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता. किंवा त्यानंतर बदाम वगैरे आहे किंवा नट्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ओमेगा 3 म्हणजे त्याच्यातून सुद्धा मिळतं आणि ते सुद्धा खाल्ल्याने आपला चेहरा, स्किन, नंतर आपले केस वगैरे सुद्धा खूप छान राहतात. त्याचप्रमाणे तुम्ही भरपूर प्रमाणात म्हणजे आपलं तुमचं जे काही तुमचं डाएट असेल ते एकदम न्यूट्रिशियस तुम्ही ठेवलं पाहिजे. त्याने काय होतं आपलं केस असतील, स्किन असतील ते खूप छान व्हायला चालू होते. त्याचप्रमाणे तुम्ही छान योगा केला पाहिजे. त्यानंतर फ्रेश हवा घेतली पाहिजे. त्याने सुद्धा आपली स्किन खूप छान राहते. त्याचप्रमाणे तुम्ही तुपाचा रोज 2 चमचे तुम्ही आहारात सुद्धा तूप घेतलं पाहिजे. याच्याने काय होतं की तुमची स्किन वगैरे आहे ती खूप छान व्हायला चालू होते. केस पण तुमचे खूप छान राहतात. त्वचा वगैरे अगदी नितळ व्हायला चालू होते. मेन पॉइंट तुमचं गट हेल्थ छान राहतं. म्हणजे जे पोटाचे प्रॉब्लेम असतात, जे अपचन होणं किंवा
काय म्हणतात बद्धकोष्ठता होणं, पोट साफ न होणं, तर तुपामुळं काय होतं हे सुद्धा कमी होतं. आणि ज्यावेळेस तुमचं पोट छान असेल, ज्यावेळेस तुमचं पोट साफ झालेलं असेल, त्यावेळेस तुमची स्किन सुद्धा आपोआप छान व्हायला चालू होते. सो अशा बारीक सारीक सगळ्या टिप्स आपण फॉलो केल्या पाहिजेत. आणि जे एक मी काही स्किन केअरचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं ते माझ्या स्किनला सूट झालेलं आहे. सो मी ते तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर तुम्ही छान तुमच्या स्किनचा अभ्यास करा आणि त्यानुसार तुम्ही तुमचं स्किन केअर रुटीन चालू करा. सो आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.